करताना आता काहीतरी चेअरमननी सांगितलं 1995 ला आदरणीय राजेंद्रनाथ देशमुख या विभागाचे या मतदारसंघाचे आमदार झाले आणि टेंबूचे जन्मदाते आमदार झाले. टेंबू येथेचे जन्मदाता आमदार झाले म्हणजे टेंबू येथेचे बाप झाले. राजेंद्रांनी त्याला मंत्रिपद देत होते, परंतु ते म्हणजे मला मंत्री नको, माझा भाग आहे तो दुष्काळ भाग आहे, हा माझ्या भागाला माझ्या मतदारसंघाला टेंबूचं पाणी आवडलं म्हणून त्याने मंत्री पदाचा त्यावेळेस त्याग केला. आणि त्याच माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुख होऊन आहेत, त्यांचे फोन आहे असो रिक्षा, त्या रिक्षासमोर बद्दल साधून आम्हाला प्रचंड मताने विजय करायचा आहे. खऱ्या अर्थानं आता आपण बघतोय टेंबूचे जनक जर म्हणलं तर नागनाथ अण्णाचं नाव घ्यावं असं मला वाटतं. जन्मदाते राजेंद्र असले तर टेंबूचे जनक दुसरे कुणी आरे गिरे आजी माझी आमदार नाही. हे खोटाट आहेत, हे नवाली चोरटे वाणूचोर गुंडगिरी करणारे, बायकांच्या गळ्यातलं सोनं उरकून घेणारे, मैल करत होणारे हे आमदार आहेत. एकशे पाठराख हे आमदार आहेत. मी स्पष्ट बोलतो, आमदार हे सर्वसामान्य गरीब जनतेचे आमदार नाही आणि नव्हते. याची पहिले फरक करून घेतली पाहिजे. आपल्याबरोबर आटपाडी तालुक्याचे आदरणीय सहकारी आमचे भारत तात्या पाटील आहे. आमदार बाबू पाटलाने केलेलं पाप, पाटलाने केलेलं चोऱ्या, पाटलाने केलेलं मारामाऱ्या सर्वांना वाचा फोडण्याचं काम भारत पाटील करत. आणि तुमच्यातले काय पाटील आहेत आज आपल्या विरोधात फिरतात, हे पाटील पास करणारे आहेत, टीका करणारे आहेत आणि घबड करणारे पाटील आहेत. जर व्याजाचे पैसे जर दिले तर व्याज जर थांबलं, अरे तुझं व्याज थांबले, व्याज केव्हा आणतोय म्हणून दमदाटी करणारे तर व्याज जर नाही फोडल्या म्हणून घेतो म्हणलं तर त्या पाटलांना दरकाळी फोडायचं आहे, दम द्यायचा आहे. अरे तुझ्याकडे व्याजाचे पैसे जर नाही तर ती पाय आणून दे. आदरणीय राजेंद्र देशमुखाच्या वाड्यातून कधी हा केला नाही. त्यांच्यातून तुमच्या सर्व तालुक्याला खानापूर असेल, विटा असेल, विसापूर सर्कल असेल, आटपाडी तालुका असेल, ह्या वाड्यामध्ये राजेंद्राच्या वाड्यामध्ये बाबासाहेब देशमुखाच्या वाड्यामध्ये प्रेमानं वागवलं जाते. आज हे प्रेमानं पहिले प्रेमावर होत आहे. तिथे कधीही पुन्हा दादागिरी केली जात नाही. सर्वांना आलं का हात जोडून नाही, ते असं बसा कधी फार म्हणले नाही. ही पद्धत आहे तुमच्या वाड्याची. आता बरेच मी मोठं लहान थोडे मोठा बापसाहेब जास्त तुम्हाला वाटते पण बोललं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, कलंकित माजी गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रामध्ये कुठलाही उद्योग नाही, एखादी शैक्षणिक संस्था नाही, एखादी बँक नाही, एखादा लोक छोटा मोठा उद्योग नाही. ह्या पट्ट्यानं सारं ह्या देशातलं महाराष्ट्र उद्योग बंद पडायचं काम केलंय. आणि वाचाळवीर जे आहेत ते वाचाळवीर पाहिले त्याला कुत्र म्हणण्यापेक्षा डुकराच्या अंगात म्हणलं पाहिजे. कुत्र म्हणण्यापेक्षा डुकराच्या अंगात म्हणलं पाहिजे. कुत्र राखांतर करतं पण डुकार काहीच करत नाही. डुकार जर सापडलं दिलं गटरामध्ये पुन्हा जाऊन ढुंगणार. माफ करा मला बोलायचंय, नाहीतर मध्ये कोणत्या पुन्हा 2 मिनिटं बोला, मला सुचावत नाही. हे संविधान विरोध आहे. त्या भाजपच्या काळामध्ये कितीतरी वेळा संविधानासमोर बाबासाहेब घटना फाडली गेली. संविधानाविरोधात आहे.
आटपाडी तालुक्यात तुम्हाला देशात उदाहरण म्हणते. आटपाडी तालुक्यातलं उदाहरण बघा. आटपाडी तालुक्यातली जिल्हा परिषदेचे निवडणूक झाली का? पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक झाली का? बघा, खरा विचार तुम्ही, का निवडणूक झाली नाही? तर हे भाजप सरकार, शिंदे सरकार घटना विरोधी आहे. हे आपल्याला घटना विरोधीमध्ये संविधान विरोधी आहे. बाबासाहेबांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या तरफ स्वाभिमानाच्या लोक आहे. फक्त शिवाजी महाराजांचा पेट होता. हे मी तर म्हणून देवेंद्र फडणवीस मला विचारात प्रश्न म्हणतो. ह्यांच्याच काळामध्ये आता लाडकी बहीण आली. अरे लाडक्या बहिणीवर तुमचे अन्याय अत्याचार झाले, बलात्कार झाले, खून झाले. अनेक महिलांची तुमच्या कार्यकर्त्याने गरज आहे. त्यावेळेला तुमची लाडकी बहीण काय कुठे गेली? अनेक महिलांवर अत्याचार झाले, त्याचे गुन्हे तुम्ही केले नाही. हे तुमचेच पोलीस बघत बच्चे आहेत. ही जबाबदारी कोणाची सरकारची नाही का? म्हणून सरकार हे घटनाबाई आहे. सरकार हे संविधान विरोधात आहे. हे मला आरोग्य म्हणावं लागेल. आणि हे संविधान विरोधी असणारे सरकार आणि त्यांनी वाचायला फक्त बोलायचं त्यांचं काम काय? या वाचायला सांगावं त्या हप्पाडी तालुक्यासाठी हे केलंय एवढंच सांगतील. मी ह्याला शिव्या दिल्या, मी त्याला शिव्या दिल्या. मी महाराज पण जातीला बहुत आहे. मेंढा खाली अवलाद आमची आणि काय त्याला घाबरत. पहिले शिवे होते बापूसाहेब, तुला महाराजच्या मुड्या गाडग्यात शिजू घातलं. काय शिजू घातलं? मोठ्याचं मोठ्या शिजू घातलं. ते आम्ही घडलेले माणसं आहे म्हणून त्या नव्हते पूजायला मारलं. पण एक मी सांगते, आता नवीन शब्द आहे. ती शिवी म्हणतो, सॉरी म्हणतो, ती शिवी नव्हती, ती शब्द होता. आता शब्द देणार आहे. जवळ शब्द नाही, जवळ शब्द शिवी नाही. जवळ आम्हाला म्हणा, कोणाला म्हणताय तुम्ही? कोणाला म्हणताय तुम्ही? ह्याचा विचार करून बोला. आम्हाला म्हणा जवळ. आणि हे शब्द देवेंद्र पुण्य तोंडातला शब्द आहे. त्याला समाजकार बोलणं गरजेचं आहे. अरे उद्योग करा, उद्योग चालवा. एक उद्योग चालवला नाही तुम्ही, एक उद्योग उभा केला नाही तुम्ही. आज स्वर्गीय बाबासाहेब देशमुखांच्या आशीर्वादाला आटपाडी तालुका झाला, बाजार समिती झालाय, कोर्ट झालंय. चांगले पैकी त्यांचं काम त्यांनी पहिल्यांदा त्यांचंच काम द्यायलंय. एवढं सारं करून सुद्धा तिने पुन्हा कारखाना उभा केलाय. आदर्श बापातील राजनाथ तिने सुधीर उभा केला, बँका उभा केल्या. विरोधकांनी काय केलं? काय नाही केलं मला सांगा. शिक्षण संस्था नाही केल्या. विरोधकांनी काय केलं? त्यांच्यावर सांगायला काय सुद्धा नाही. काम करणारा माणूस शकतो, पण त्याची माफी करणारी ही मंडळ आहे. ही नेते नाहीत, नेते आहेत. नेते करून येणारी माणसं आहेत. कोणाकडे फायनी काढायचं एवढं केलं, एवढं उद्योग केलं. अरे तुमचा उद्योग केलं ते खायला चुकीचे आहेत, ते समजून घ्या. ह्या रामनाथ देशमुखांच्या, बापूसाहेबांच्या वाड्याचे उपकार तालुक्यावर आहेत. आणि म्हणून ह्या वडला मंडळीला म्हणण्यापेक्षा जुन्या आमदारांना, आदरणीय राजरांना, अमरशेठ बापूसाहेबांनी वेळोवेळी सहकार्य केले, नोंदून दिले. परंतु त्यांच्यावरती जाण नाही. म्हणून आपण थोडी दिशा पाहिजे. आपण तरी स्वाभिमान तर आहेच, तर रांगण उमेदवार आहे असं म्हणण्यापेक्षा मी उमेदवार आहे. म्हणून आता सर्व कुटुंबातल्या व्यक्तींना बाहेर पडलं पाहिजे. त्याला टीका करायच्यात, त्याला बोलू येतात, त्यांना व्यक्तिगत कोण बोलत नाही. अरे आमच्या तुमच्याकडे धावपट जमलं आहे आणि ते बोलते, बोलू शकते. पण आम्हाला मला लागणार नाही. तुम्ही थोडं चांगलं बोला आणि चांगलं बोलायचं नसेल तर त्याच्यापेक्षा आम्हाला वाईट बोलायला ध्यान ठेवा. हे शिव्या तुम्ही देताय. शिव्याने मी शब्द म्हणतो ब्राह्मण समाजाच्या तोंडात आलेले शब्द देवेंद्र फडणवीसच्या. हे शब्द जे आहेत ना, देवेंद्र फडणवीस शब्द आहेत, चांगले शब्द. आम्हाला कमी या, आम्ही हे चांगले लागा असं बोलला का पुन्हा? आणि बोलला तर उत्तर त्याच लक्षात घेत जाईल. पुन्हा त्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या, मग सभा काढली होत नाही. वैचारिक बोला. तालुक्यासाठी काय केले सांगा.
ते जिलेट म्हणताय, पांढर आमदार म्हणताय, तुम्ही कुठे आमदार ते पांढर तुम्ही वाळूमध्ये मला तुम्हाला सांगितलंय कोण वगैरे करायला बसत नाही. सर्वसामान्याचे आमदार कधीच झाले नाही. गोरगरिबांना जीवन उठले. सरकारनं आटपाडी तालुका वेगळ्याच पूर्णपणे अडकलेला आहे. आता बऱ्यापैकी सुटायला लागलाय. म्हणून सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या गुलामजाहीने काही माणसं आहेत, भाजपचे गुलामजाही माणसं आहेत, त्याला जाणीव करून देण्यासाठी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंद होता नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे शब्द आहेत त्यांचं भाग्य आहे. हे भाजपचे गुलाम झाले, शिंदेचे मेंढी झाले. या गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय अन्नाचं बंड आणि आपलं बंड थांबणार नाही. असे सर्वांनी मनात फोन काढ बांधा आणि अन्नाच्या रिक्षासमोर पुन्हा बटन दाबून अन्नाला बहुमताने विजय करावं अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत, जय हिंद.